गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा. अभंग 1718. आवडी न पुरे सेविता न सरे, पडियेले धुरे सवे गांठी. न पुरे हा जन्म हे सुख सांठिता, पुढती ही आता हेची मागो. मार्गाची चिंता पालखी बैसता, नाही उसंतिता कोसपेनी. तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली, जाणे ते लागली भूक तहान. 1718. श्रेष्ठ अशा विठ्ठल सत्याची भेट झाली की या भेटीची गोडी संपत नाही. सत्याचे चिंतन, त्याचे प्रेम हृदयात साठविण्यासाठी एक नरजन्म पुरेसा नाही, असे अनेक नरजन्म मागेल. पालखीत बसणाऱ्या ला मुक्काम किती दूर आहे याची चिंता नसते. भुई पालखी नेतात त्याप्रमाणे किती जन्म घ्यावे लागतील याची आम्हाला चिंता नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल माझी माऊली आहे, जी तहान भूक जाणते. अभंग 1719. नाही त्रिभुवनी सुख या समान, मनवनी मन स्थिरावले. दर्येली जीवी पावले कोवळी, कंठी एकावळी नाममाळा. शीतळ होऊनी पावलो विश्रांती, न लगे न साहळे पुढती चाली चित्ता. तुका म्हणे झाले सकळ सोहळे, पुरविले डोळे पांडुरंगे. 1719. अनुभवास आलेल्या या सर्व सुखासमान सुख त्रिभुवनात नाही, म्हणून याच्या पायी माझे मन स्थिर झाले. आज विठ्ठलाची कोवळे पावले चित्तात धारण केली आहेत, गळ्यात त्याच्या नामाची एकावळी धारण केली आहे. त्यामुळे माझे त्रिविध ताप शांत झाले आणि माझी धावाधाव थांबली आहे. पांडुरंगाचा माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, मला सर्व सुख भोगता आले. 1720. माय बापा पुढे लाडके लेकरू, तैसे बोल करू कौतुके. कृपावंता घाली प्रेम पाना रस, बोळवी ओरस पांडुरंगे. नाही धीर खुंटी जवळी हुंबरे, ठाईच पाखरे कवळीते. तुका म्हणे मज होऊ नेदी दिसीन, कळो नेदी भिन्न आहे तैसे. 1720. देवा, लहान मूल जसे मायबापा पुढे लाडीकपणे बोलते, तसे आम्ही तुझ्या पुढे कौतुकाने बोलू. हे पांडुरंगा, तू कृपावंत होऊन प्रेम पाहणारस. आम्हाला 5 खुंट्याला बांधलेल्या वासराने आईसाठी हंबरावे. त्याची माय ही त्याच्यावरच्या प्रेमाने हंबरते, त्याला चाटते. त्याप्रमाणे देवा, तू मला प्रेमभाराने जवळ घ्यावे. देवा, मी परका भिन्न आहे असे वाटून मला दुःखी करू नका, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1721. उत्तम घालावे आमुचिये मुखी, निवारावे दुःखी होऊ नेदी. न वैसे न वजे जवळुनी दुरी, मागे पुढे वारी घातपात. नाही शंका असो भलतीये ठाई, मावळले पाही द्वैत्याद्वैत्य. तुका म्हणे भार घेतला विठ्ठले, अंतरी भरले बाह्य रूप. 1721. विठ्ठल माऊली जे उत्तम प्रतीचे तेच आम्हाला भरविते, आमच्यावरील अरिष्टाचे निवारण करते. ती विठाई माता आमच्या रक्षणासाठी सदैव उभी आहे. ती कंटाळा करीत नाही, खाली बसत नाही, आमच्यापासून दूर जात नाही. आमच्या मागे पुढे जागरूकपणे राहून आमच्यावरील घातपाताचे निवारण करते. त्यामुळे आम्हाला कोठेही कसलेही भय वाटत नाही. याबद्दल विश्वास आहे. मनात दुजाभाव उरला नाही. आमच्या चरितार्थाचा भार देवाने घेतला आहे, म्हणून त्याचे रूप माझ्या अंतर्बाह्य अंगी भरून उरले, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1722. आठऊची नेदी आवडी आनिक, भरोनिया लोक तिनी राहे. मन धावे तेथे तिचेची दुबते, संपूर्ण आई ते सर्व काळ. न लगे वळावी इंद्रिये धावता, ठाव नाही रिता उरोधिला. तुका म्हणे समपाऊलांचा खुंट, केला बळकट हालो नेदी. 1722. विठाईची एवढी गोडी आहे, ती इतर विषयाची आठवण होऊ देत नाही, कारण ती तिन्ही लोकात भरून राहिली आहे. माझे मन जिकडे धावते तिकडे सर्व स्वरूप प्रेमाचेच दुभते आहे. ते सर्व काळ संपूर्ण व सिद्ध आहे. तिन्ही लोकात इंद्रिये जिकडे धावतात तिथे
तीच अंतर्वायू भरलेली असल्याने इंद्रियांना आवरण्याचे काम नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे तुक यांनी मनाला समपावलाच्या खुंटाला बळकटपणे बांधले, तेथून त्याला हलू देणार नाही. 1723 आम्हा अलंकार मुद्रांचे शृंगार, तुळशीचे हार वाहो कंठी, लाडिके डिंगर पंढरीयाचे निरंतरणाचे नामघोष. आम्हा आनिकांची चाड चित्ती नाही, सर्व सुख पायी विठोबांच्या. तुका म्हणे आम्ही नेघोंची या मुक्ती, एका विन चित्ती तुझे नाही. 1723 आम्हा वैष्णवाचे अलंकार म्हणजे हरिनामाचा मुद्रा लावणे, गळ्यात तुळशीचे हार घालणे. आम्ही पंढरीरायाचे लाडके सेवक आहोत, वाणीने निरंतर त्याचा नामाचा गजर करू. आम्हाला दुसऱ्या कोणाची पर्वा नाही, आमचे सुख विठोबाच्या पायाशी ठेवलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या चित्तात विठ्ठल वाचून अन्य काही नाही, त्यामुळे मुक्तीची आशा नाही. 1724 चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवी वरा पाहू, डोळे निवतील कान, मनात ते समाधान. संता महंता होतील भेटी, आनंदे नाचो वाळवंटी. ते तीर्थांचे माहेर, सर्व सुखांचे भांडार. जन्म नाही रे आनिक, तुका म्हणे माझी भाक. 1724 भक्तजन हो, आपण सर्वजण मिळून पंढरपूरला जाऊ आणि रुक्मिणीचा वर जो पांडुरंग त्याला डोळे भरून पाहू. त्यामुळे डोळ्यांना आनंद वाटेल, त्याच्या नामघोषाच्या गजराने कान तृप्त होतील, मनाला समाधान वाटेल. तेथे अनेक संत मंडळी येतील, त्यांच्या भेटी होतील. त्यांच्या संगतीत हरिनामाच्या गजरात आनंदाने चंद्रभागाच्या वाळवंटात नाचू गाऊ. पंढरी सर्व तीर्थाचे माहेर, सर्व सुखाचे भांडार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरपूरला गेल्यावर पुन्हा नरजन्म घ्यावा लागत नाही, हे मी शपथपूर्वक सांगतो. 1725 पैलत करी झाली चोरी, देह करी बोंब, हाबा हाबा करीसी काय, फिरावनी नेट्या वाय. सांडोनी या शुद्धी, निजलासी गेली बुद्धी. चोरी तुझा काढिला बूर, वेगळे भावा घातला दूर. बलतियासी देसी वाव, लाहेसी तू एवढा ठाव. तुका म्हणे अजूनी तरी, उरले ते जतन करी. 1725 स्वस्वरूपाचे देहबुद्धीने चोरी केली, त्यामुळे देहाला दुःखे भोगावी लागली, त्यामुळे तो रडत आहे. जीवा, दुःख वेगाने मी माझे म्हणत बोंबा का मारतोस? पुन्हा अशी संधी मिळणार नाही, नुसते रडून वाया जाशील. आपण कोण याचा विसर तुला पडला. अज्ञानाच्या संगतीने झोपा काढतो, त्यामुळे तुझे आत्मज्ञान नष्ट झाले. काम क्रोधादी चोरांनी तुझी फजिती केली, तुला स्वस्वरूप भावापासून वेगळे करून तुझेपणाच्या भावात दूर नेऊन घातले. तू सर्व विकारांना अंतगणनात जागा देतोस, म्हणून तुला अशी दुःखद परिस्थिती प्राप्त झाली. तुकाराम महाराज म्हणतात, अजूनही सावधपणाने जागा राहून जे आयुष्य उरले आहे ते आत्मप्राप्तीच्या साधनाकडे लाव. 1726 किती वेळा खादला दगा, अजून कागात जागसीना. लाज नाही हिंडता गावे, दुःख नवे नित्य नित्य. सवचोरा हाती फासे, देखता कैसे न देखती. तुका म्हणे सांडिती वाट, तळपट करावया. अरे रे, जन्म मरणाचे दुःख सोसावे लागले, त्यामध्ये तुझी फसवणूक झाली असे असंख्य वेळा घडले. याचा तुला अनुभव आला, तरी तू जागृत होत नाहीस काय म्हणावे. कोट्यावधी योनीतून जन्म मृत्यूची गावे हिंडतो, प्रत्येक योनीत नवे दुःख भोगता, याची तुला लाज नाही. देहबुद्धीचे चोर त्रिगुणांच्या संगतीने ते तुझ्यावर पाश टाकण्यासाठी टपलेले आहेत, तुला दिसत कळत कसे नाही. भक्तीची सरळ वाट सोडायला लावून आत्मघाताच्या मार्गाला नेतील ते ओळखून तू सावध का होत नाहीस, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1727 मुदलामध्ये पडे तोटा, पैसा खोटा उदीम. आणि कांची का लाज नाही, आळसाजीही जिंतिले. एके सांते सारिकी वित्ते, हानी हित वेगळाली. तुका म्हणे हित धरा, नोहे पुरा गावंडाळ. 1727 ज्याच्या मुद्दला तोटा होतो तो व्यापार खोटा आहे. ज्यांनी आळसाचा त्याग करून धंदा केला, स्वहित साधले, त्याच्या उदाहरणावरून तुला लाज वाटत नाही का? मानवी देहासारखे भांडवल जगात सर्वांना सारखे मिळाले, पण या व्यापारात कोणाची हानी झाली तर कोणाचा फायदा झाला. तुकाराम महाराज म्हणतात,
देहाकडून श्रीहरीची भक्ती करून घे, या व्यापारात अगदी अडाणी राहू नको, फायदा करून घे. 1728 निरोप सांगता न धरी भय, न करी चिंता, असो ज्याचे त्याचे माथा, आपण करावी ते कथा, उतरावा भार किंवा न व्हावे सादर, तुका म्हणे वाये धाक, तया इहना परलोक. 1728 देवाचा निरोप सांगताना मनात भय किंवा चिंता धरू नकोस. निरोप जसा आहे तसाच सांगावा. लोकांनी ऐकला नाही तर त्याचा दोष त्याचे माथी राहणार. आपण आपले कर्तव्य करावे. हरिकथा सादर करताना श्रोते एको ना एको आपण आपला भार हलका करावा, हरिकथेचा आनंद घ्यावा. तुकाराम महाराज म्हणतात, देवाचा निरोप सांगण्याचा जो मनात धाक बाळगतो, बाकीच्या गोष्टींचा विचार करतो, त्याला इहलोक परलोक दोन्ही लाभत नाही. 1729 शूरतत्वासी मोल, नये कामा फिरके बोल, केली न संडी कैवाड, जीवेंसाठी तो हे होड, धीर तो कारण, यास होतो नारायण, तुका म्हणे हरी, दासा रक्षितो निर्धारी. 1729 अंगीकृत कार्यात धीर दृढ विश्वास पाहिजे. बाष्कळ बोलणे व्यर्थ आहे. प्राण गेला तरी प्रतिज्ञा केली ते कार्य जो टाकीत नाही तो खरा शूर शहाणा आहे. यश लाभासाठी धैर्य कारण आहे. धैर्यवानाला भगवंत सहाय्य करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा धैर्यशील भक्ताचे रक्षणही भगवान करतात. 1730 हरीच्या दासा भय, ऐसे बोलो तेही नये, राहोनिया आड, उभा देव पूर्वी कोड, हरीच्या दासा चिंता, अघटित हे वार्ता, खावे ल्यावे द्यावे, तुका म्हणे पुरवावे. 1730 हरीच्या दासांना भय आहे असे शब्द कोणी काढू नये. प्रत्यक्ष भगवंत त्याच्या समोर उभा राहून त्याच्या मनोरथाची पूर्ती करतो. हरीच्या दासांना चिंता आहे हे घडणे शक्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देव भक्ताला अन्न वस्त्र निवारा देतो, त्याच्या इच्छा पूर्ण करतो. 1731 दासा सर्व काळ तेथे सुखाचे कल्लोळ, जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापा नास, फिरे सुदर्शन घेऊन या नारायण, तुका म्हणे घरी, होय मनिया राका मारी. जेथे हरीचे दास असतात तेथे सर्व काळ सुखाच्या लाटा उचंबळतात. जेथे हरीच्या दासाचे वास्तव्य असते तेथे पुण्य पिकते, पाप नष्ट होते. आपल्या हरिभक्ताच्या रक्षणासाठी हाती सुदर्शन चक्र घेऊन स्वतः भगवान त्याच्या भोवती फिरतो. तुकाराम महाराज म्हणतात, हरिदासाच्या घरी देव त्यांचा सेवक होऊन कामे करतो. 1732 आमचा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास, माय बापाची लाडकी, कळा आले हे लौकिकी, नाही निरपराध कोणा आम्हामध्ये भेद, तुका म्हणे नाम अवघे आमचे हे धाम. 1732 त्रिभुवन हाच आमचा स्वदेश. त्रिभुवनात ज्याचे त्याचे ठाई आम्ही स्वस्वरूपाचे वास करतो. आम्ही पंढरीनाथ पिता रुक्मिणी माता यांची लाडकी लेकरे आहोत. हे लौकिक जगात आम्हाला कळून आले आहे. आम्ही कोणासही दुजा किंवा परका मानित नाही, कोणास दुष्ट मानित नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हरीचे नाम हेच सुख शांतीचे विश्रांती स्थान आहे, तीर्थधाम अथवा आम्हासाठी मोक्षस्थान आहे. 1733 काय ढोरा पुढे घालून मिष्टान्न, खरासी लेपन चंदनाचे, नको नको देवा खळाची संगती, रस ज्या पंगती नाही कथे, काय सेज बाज माकडा विलास, अलंकारा नाश करुनी टाकी, तुका म्हणे काय पाजुनी नवनीत, सर्पा विषथित अमृतांचे. 1733 जनावराला मिष्टान्न खाऊ घालणे, गाढवाला चंदन उटी लावणे व्यर्थ असते. त्यांना त्याची महती कळत नाही. त्याप्रमाणे दुष्ट लोकांच्या संगतीत राहणे नको. ज्यांना हरिकथेची आवड नाही, चांगली मऊ शय्या घातली, अलंकार घातले तरी माकडाला त्याची किंमत काय कळणार, ते त्यांचा नाश करून टाकते. सापाला दूध काय अमृत पाजले तरी त्याचे विषच होणार. त्याप्रमाणे दुष्ट माणसाला हरिकीर्ती गुणवर्णन सांगणे निरुपयोगी असते, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1734 आनंदे एकांती प्रेमे ओसंडत, घेऊ अगणित प्रेम सुख, गौप्यधन नये वारा लागो यास, पाहो नेदू आस दुर्जनासी, जनी दृष्टी लागे आवडीच्या रसा, सेऊ जिरे तैसा आपणासी,
तुका म्हणे हे बहु सुकुमार न सहावे भार वचनाचा. 1734. एकांतात बसून आनंदाने प्रेमाने भरभरून वाहत या विठ्ठलाचे अगणित प्रेम सुख घेऊ. श्रीहरीचे प्रेम हे गुप्तधन आहे. त्याला मीपणाचा तसेच मला श्रीहरी भक्तीचे प्रेम सुख मिळालं याची बाधा होता कामा नये. दुर्जन विकारांना हे प्रेम सुख दिसून हे देणार नाही. या प्रेम सुखाला कोणाची नजर लागू नये म्हणून ते एकांतात जसे जसे मनात जिरेल तसे तसे प्रेम रसाचे सेवन करू. हे प्रेम सुकुमार असल्याने त्याला शब्दात धरताना त्याची हानी होते. तुकाराम महाराज म्हणतात त्याला शब्दाचा भार सहन होत नाही. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.